हे कधी नव्हतंच. कॅबिनेट बैठक 23 तारखेची पण बघा, 30 तारखेची पण बघा, याच्यात 200 कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही. त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट्स मी तुम्हाला पाठवल्यात. त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे, पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही, हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं 23 तारखेचं. याच्यातले जे निर्णय झालेत, निर्णय नंबर 1 आणि निर्णय नंबर 2. निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा, म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता. आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत. त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही, मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत. इतकी लिमिट यांची जर होत असेल तर यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये. त्यांची तितकी पात्रताच नाही, कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे. कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे. आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहे असं सांगून जर GR काढला असेल तर हे ऍब्सोल्यूट खोटं आहे. आता लगेच पटपट उठतील, पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील, वाटेल ते बडबडतील. तर त्यांना मला सांगायचं, आता जे बोलायचंय ना तुम्हाला ते पेपर निशी बोला. 23 तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा, 30 तारखेचे कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता. तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले 23 आणि 30 दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही. आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज विचारा.